धारूरकर बांधवांनो, आज आपण एका अशा तरुणासाठी मदतीचे आवाहन करत आहोत जो सध्या जीवन आणि मृत्यूच्या कठीण लढाईतून जात आहे। धारूर येथील डोंगरी बेस नुरानी मस्जिद परिसरात राहणारे एजाज उर्फ सकलेन आसिफ पठाण हे गंभीर आजाराशी झुंज देत आहेत। वैद्यकीय तपासणीत सोनोग्राफी आणि पीईटी स्कॅन रिपोर्टमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहे। सध्या त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांकडून सतत उपचार सुरू आहेत। मित्रांनो, एजाज भाई यांच्या आयुष्यातील ही वेळ अत्यंत कठीण आहे। त्यांच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, जवळ कोणताही आर्थिक आधार नाही आणि उपचारासाठी मोठ्या खर्चाचा डोंगर त्यांच्या समोर उभा आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार उपचारासाठी अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। अशा कठीण परिस्थितीत धारूर शहराने पुन्हा एकदा माणुसकीचे सुंदर उदाहरण दाखविले आहे। ज्यांनी आतापर्यंत एजाज भाई यांना आर्थिक मदत केली त्या सर्व दानशूर व्यक्ती, मित्रपरिवार, समाज बांधव आणि हितचिंतकांचे आम्ही मनापासून आभार मानतो। विशेष आभार बांधकाम कामगार संघटना, सर्व बांधकाम कामगार आणि गुत्तेदार बंधूंचे, ज्यांनी पुढाकार घेत 52,700 रुपयांची मोलाची मदत एजाज भाई यांना दिली। आपली ही मदत फक्त रक्कम नाही, तर एका जीवाला दिलेला आधार आहे, एका आशेचा किरण आहे। परंतु मित्रांनो, उपचार अजून सुरू आहेत आणि अजूनही मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे। आम्ही धारूरवासियांना, सामाजिक संघटनांना, व्यापारी बांधवांना, युवकांना आणि सर्व नागरिकांना हात जोडून नम्र विनंती, जास्तीत जास्त आर्थिक मदत करून या तरुणाला नवजीवन देण्यासाठी पुढे या। आपली छोटी मदत एखाद्याच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देऊ शकते। आज एजाज भाईला पैशापेक्षा जास्त गरज आहे आपल्या प्रेमाची, आपल्या साथची आणि आपल्या दुआची। अल्लाह तालाकडे मनापासून दुआ करा की एजाज भाई यांना कामिल शिफा लाभो आणि ते लवकरात लवकर निरोगी होऊन आपल्यामध्ये परत यावेत। धारूर शहर नेहमी संकटाच्या काळात एकत्र उभे राहिले आहे। आज पुन्हा एकदा माणुसकी जपण्याची वेळ आली आहे। चला, आपण सर्वजण मिळून मदतीचा हात पुढे करूया, एका तरुणाचे भविष्य वाचूया। ज्यांनी मदत केली त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, आणि ज्यांनी अजून मदत केलेली नाही त्यांनी शक्य तेवढी मदत करून या पुण्याच्या कार्यात सहभागी व्हावेत, हीच धारूरवासियांकडून अपेक्षा। धन्यवाद। अल्लाह आप सभी को इसका बेहतर अजर अता फरमाए। आमीन।